बुधवारी मुंबईमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईची उपनगरीय सेवा कोलमडली। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या संथ गतीने धावू लागल्या। पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे अनेक स्थानकांमध्ये परिस्थिती आव्हानात्मक बनली होती। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दादर रेल्वे स्थानकावर जय पवार आहेत। जय, तिथे आत्ताच्या घडीला गर्दी कितपत दिसतेय आणि लोकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? निश्चितच प्रशांत सर, आपण पाहिलं तर दुपारपासूनच जो मुंबईत मुसळधार पाऊस हा सुरुवात आहे, आपण पाहतोय की त्यामुळे कुठेतरी ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी हा त्रास जो सहन करावा लागला। त्यामुळे आता रेल्वेचेच आपण पाहिलं तर मध्य रेल्वेवरती दादर रेल्वे स्थानकावरती मी सध्या उभा आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सध्या स्थितीला चादरमान्यांची असेल किंवा नागरिकांची रहदारी ही तितक्या मोठ्या संख्येने दिसली नसली तरी पण या ठिकाणी जे एसीचे लोकल आहेत, या ठिकाणी एसी लोकल लागल्यामुळे कुठेतरी नागरिकांची गर्दी ही मध्य रेल्वेवरती होताना पाहायला मिळते। त्यासोबतच या ठिकाणी आपण जर प्लॅटफॉर्मवरची जर दृश्य पाहिली तर या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की अनेक मेल जे गाड्या त्या एक्सप्रेस ज्या या ठिकाणी या रेल्वे स्थानकावरती येत आहेत, त्यामुळे यामुळे सुद्धा नागरिकांच्या वेळेचा खोळंबा हा सुद्धा या ठिकाणी होत आहे। त्यामुळे कुठेतरी मेल एक्सप्रेस त्यासोबतच एसी लोकल यांच्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल या ठिकाणी या रेल्वे स्थानकावर आत्ताच्या घडीला मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय अशी माहिती मिळतेय। सर्वसाधारणपणे गाड्या किती उशिराने धावतायत? जय, नक्कीच प्रसाद सर, आपण पाहिलं तर दुपारपासूनच या ज्या लोकल सेवा आहेत त्यामुळे धीम्या गतीच्या असतील किंवा जलद गतीचे ज्या लोकल आहेत या सर्वांच त्या ठिकाणी अर्धा ते 40 मिनिटं 30 ते 40 मिनिटं उशिराने या ठिकाणी धावत होत्या। मात्र आता सध्या आपण जर पाहिलं तर या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। मात्र त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहतो की एसी लोकल आणि एक्सप्रेसच्या गाड्या या ठिकाणी येत असल्या कारणामुळे सुद्धा अनेक काळ जो आहे तो हा नागरिकांना त्या ठिकाणी रेल्वे स्थानकावरती काढावा लागतो। त्यामुळे जे मध्य रेल्वेची जे सामान्य नागरिकांची जी धन्यवाद जय।